गडचिरोली पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात एक मोठी कारवाई केली आहे। तब्बल 67 लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटकही करण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारू विक्री आणि वाहतूक सुरूच आहेत। यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत। याच आदेशानुसार 29 जुलै रोजी गडचिरोली स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठा सापळा रचलाय। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पुराडा मार्गे जाणाऱ्या एका 4 चाकी वाहनाला हेटीनगर पुराडा चौक येथे अडविलेत। जितेंद्र शंकर लोहार आणि रोशन दुग्गा हे दोघे आरोपी या गाडीतून मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची वाहतूक करीत होते। पोलिसांनी त्यांच्या वाहनाची झडती घेतली असता तब्बल 67,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यामध्ये 85 बॉक्स टेंगो पंच देशी दारू, 565 बॉक्स रॅकेट देशी दारू, 4 चाकी वाहन आणि 2 मोबाईल फोनचा समावेश आहे। या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पुराडा पोलीस करीत आहेत। गडचिरोली पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात आपली मोहीम तीव्र केली आहे। गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू व्यावसायिकांना कठोर संदेश मिळाला आहे।